we get information about adaptation in plants of snowy region. स्नोई रिजन म्हणजे हिमप्रदेश, म्हणजे बर्फाच्छादित प्रदेशामध्ये असणाऱ्या वनस्पतींविषयी आपण माहिती घेऊयात. प्लांट्स ऑफ स्नोई रिजन्स मेनली इन्क्लूड कोनिफर्स लाईक देवदार. तर सूचिपर्णी वृक्ष, देवदार वृक्ष हे त्या हिमप्रदेशामध्ये आढळतात. देअर ट्रीज आर कोनिकल इन शेप. कोनिकल म्हणजे शंकू आकाराचे असतात. ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रँचेस, आणि त्याच्या ज्या फांद्या असतात त्या फांद्यांची रचना स्लोप म्हणजे उतरती असते. इन द हेवी स्नोफॉल म्हणजे बर्फ पडणे, भरपूर असा बर्फ पडत असतो, खूप हिमवृष्टी होते. अँड एक्स्ट्रीम कोल्ड इन दिस रिजन्स, आणि खूप थंडी देखील तिथं असते. देअर कोनिकल शेप प्रिव्हेंट्स, मग हा शंकुआकृती आकार असतो तो प्रतिबंध करतो द स्नो फ्रॉम ॲक्युम्युलेटिंग ऑन द ट्री. ॲक्युम्युलेटिंग म्हणजे बर्फ साचून न राहणे, तिथं बर्फ साचून राहत नाही. अँड द थिक बार्क हेल्प्स द ट्री टू विथस्टँड द कोल्ड. विथस्टँड म्हणजे तग धरणे. मग त्या झाडाची बार्क असते, साल, ह्या वनस्पती तेथील हवामानाशी मिळते जुळत घेतात, ॲडॅप्टेशन करतात. पुढचा प्रकार आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट रिजन्स म्हणजे जंगल प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती कोणकोणत्या आहेत? व्हरायटी ऑफ प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. ट्रीज, वृक्ष, श्रूब्स, झुडूप अँड हर्ब्स म्हणजे रोपटी. तर सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी या वनस्पती उंचच्या उंच वाढतात. अँड ट्रीज ग्रोज टॉल टू गेट सनलाईट. अँड क्लाइंबर्स म्हणजे वेली. अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्री. सपोर्ट म्हणजे पाठिंबा, आधार. झाडाच्या आधाराच्या साहाय्यानं ह्या वेली वाढत असतात. अँड स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स म्हणजे तणाव. हे झाडाचे तणाव असतात वेलीचे, हे म्हणजे त्याची स्टीम्स असतात. ऑफ सम क्लाइंबर्स इन ॲन एक्झाम्पल ऑफ ॲडॅप्टेशन, म्हणजे वेल ही वाढत असते पण ती झाडाच्या आधाराने वाढते. दीज आर देअर ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये झालेलं वनस्पतींचं अनुकूलन. डायव्हर्स टाईप्स ऑफ बुशेस म्हणजे छोटी खुरटी झुडपं असतात. ग्रासेस म्हणजे काही गवताचे प्रकार आहेत. आर फाउंड इन द ग्रासलँड, गवताळ भागामध्ये हे आढळतात. त्याचे जे रूट्स असतात फायबर्स रूट्स आहेत, तंतुमय मुळे असतात. ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉईल इरोशन, मग ते सॉईल इरोशन म्हणजे जमिनीची धूप थांबवतात. ग्रासेस इन द इक्वेटोरियल रिजन म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये जे ग्रासलँड्स असतात आर व्हेरी टॉल, उंचच्या उंच असतात. अँड ॲनिमल्स लाईक टायगर, एलिफंट्स अँड डिअर कॅन रिमेन हिडन. त्यामध्ये टायगर, वाघ, एलिफंट, डिअर, हरिण हे प्राणी त्यामध्ये लपून राहू शकतात. त्याच्यामध्ये जर गवत शॉर्ट असेल तर त्याच्यामध्ये ॲनिमल्स लाईक रॅबिट जसे तिथं राहतात. तर अशा प्रकारे गवताळ प्रदेशामध्ये वनस्पतींचं ॲडॅप्टेशन झालेलं असतं. ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. मग अन्न ग्रहण करण्यासाठी वनस्पतीमध्ये इंजेक्शन म्हणजे ग्रहण करणे, अन्न ग्रहण करणे. तर अन्न ग्रहण करण्यासाठी मग वनस्पती अन्न ग्रहण करतात, स्वतः फोटोसिंथेसिस म्हणजे सूर्यप्रकाशाच्या मदतीने वनस्पती स्वतःचे अन्न प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारा स्वतः तयार करतात. मग आता इथं कसकुटा म्हणजे ही वनस्पती आहे अमरवेल. तर ही अमरवेल वनस्पती आपल्याला या आकृतीमध्ये दिसते की मूळ वनस्पती जी आहे तिची हिरवी पानं आहेत आणि त्या पानांवर असलेला वायरसारखा तुम्हाला भाग दिसतोय. दिस इज अ कसकुटा म्हणजे अमरवेल वनस्पती आहे. आणि खाली दिसते ती व्हीनस फ्लायट्रॅप.
ही सुद्धा परपोषी आहे. सगळ्या वनस्पती ह्या स्वयंपोषी असतात, ॲटोट्रॉप्स. बट कस्कुटा अँड व्हीनस फ्लायट्राप इज अ हेट्रोट्रॉपिक ॲनिमल्स, म्हणजे परपोषी वनस्पती आहे. मग अमरवेल ही वनस्पती आहे ती पॅरासिटिक म्हणजे परपोषी वनस्पती आहे आणि तिची वाढ कंडक्टिंग व्हेसल्स ऑफ द होस्ट प्लांट टू ॲब्सॉर्ब वॉटर अँड फूड. ती ज्या वनस्पतीवर वाढलेली असते त्याच्यामधून अन्न आणि पाणी शोषून घेते. आता परपोषी वनस्पतीमध्ये अजून फंगी म्हणजे फंगस, बुरशी, त्यामध्ये सुद्धा डू नॉट हॅव क्लोरोफाय, त्याच्यामध्ये सुद्धा हरितद्रव्य नसते. अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, त्याच्यामध्ये सुद्धा प्रकाश संश्लेषण क्रिया होऊ शकत नाही. आता प्लांट्स नीड नायट्रोजन, वनस्पतींना नायट्रोजनची आवश्यकता असते. फॉस्फरस अँड पोटॅशियम फॉर ग्रोथ, त्यांच्या वाढीसाठी. प्लांट्स दॅट ग्रो इन सॉईल, वनस्पती जमिनीमध्ये वाढतात. विच इज डेफिशियंट इन नायट्रोजन लाईक ड्रॉसेरा वनस्पती आहे. घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप या वनस्पती आहेत. ह्या वनस्पती फुलफिल देअर नीड फॉर नायट्रोजन बाय कंझ्युमिंग इन्सेक्ट्स म्हणजे कीटक भक्षण करत असतात. अँड ॲडॅप्टेशन आर सीन इन these plants which serve to attract insects and hold them captive म्हणजे भक्ष पकडणे. आता आकृतीमध्ये तुम्हाला ही वनस्पती दिसते व्हीनस फ्लायट्रॅप. त्याची जी पानं आहेत बघा, एक पान आहे त्याला आत काटे दिसत आहेत आणि वनस्पतीच्या त्या पानाजवळ एखादा कीटक आला की ती वनस्पती आपली पाने मिटून घेते आणि तो कीटक असतो तेच म्हणजे या वनस्पतीचं खाद्य होय. तुम्ही इंटरनेटवर जर व्हीनस फ्लायट्रॅप हे नाव टाईप केलं तर तुम्हाला या वनस्पतीची सगळी माहिती मिळेल. आज आपण इथंपर्यंतच पाहूया. धन्यवाद.